तर वेलकम टू जोशीज अकॅडमी मित्रांनो. माय नेम इज अमोल जोशी आणि आज आपण ग्रॅव्हिटेशनचा लेक्चर नंबर 4 पाहत आहोत. या लेक्चरमध्ये आपल्याला कव्हर करायचं आहे की न्यूटनने आम्हाला जे सांगितलं, काय सांगितलं की ग्रॅव्हिटेशनल फोर्स जो आहे तो कशाला इन्व्हर्सली प्रोपोर्शनल आहे? स्क्वेअर ऑफ डिस्टन्सला इन्व्हर्सली प्रोपोर्शनल आहे. म्हणजे त्यांचा फॉर्म्युला काय होता? फोर्स इज इक्वल टू जी m1 m2 डिवायडेड बाय डी स्क्वेअर. ह्याचा अर्थ असा होतो की ग्रॅव्हिटेशनल फोर्स हा डिस्टन्सला स्क्वेअर ऑफ डिस्टन्सला इन्व्हर्सली प्रोपोर्शनल आहे. मग हे आम्हाला काय करायचे? आता प्रूफ करायचे. आणि हे आम्हाला प्रूफ करण्यासाठी आम्हाला कुणाचा वापर करायचे? आम्हाला केप्लरच्या थर्ड लॉचा वापर करायचे. किती लॉचा? केप्लरचा थर्ड लॉ काय सांगतोय आम्हाला? केप्लरचा थर्ड लॉ सांगतोय आम्हाला टी स्क्वेअर इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू आर क्यूब. दॅट मीन्स टी स्क्वेअर डिवायडेड बाय आर क्यूब इज इक्वल टू कॉन्स्टंट. येस ऑर नो? ह्या लॉचा वापर करून आम्हाला काय प्रूफ करायचे? आम्हाला हे प्रूफ करायचं आहे. ठीक आहे ना? मग आपण सुरुवातीला येऊयात. सपोज एक ऑब्जेक्ट आहे, तो एका सर्कलमध्ये फिरत आहे. ठीक आहे ना? सपोज एक ऑब्जेक्ट आहे, तो एका सर्कलमध्ये फिरत आहे. त्याचं मास आहे काय हो सर? त्याचं मास आहे m आणि त्याची वेलॉसिटी आहे v. आणि एखादी वस्तू सर्कलमध्ये फिरत असेल तर त्या वस्तूवरती टुवर्ड्स द सेंटर एक फोर्स लागतो. त्या फोर्सला काय म्हणतो आपण? सेंट्रिपिटल फोर्स. येस ऑर नो? त्या फोर्सला काय म्हणतो आपण? सेंट्रिपिटल फोर्स. मग आम्ही सुरुवात करतो कुठून? की सर हा जो फोर्स आहे, हा जो फोर्स आहे, फोर्सचं बेसिक फॉर्म्युला काय आमचा? m इंटू ए. आणि मी काल तुम्हाला एकच गोष्ट सांगितलेली आहे की कोणतीही वस्तू जर सर्कलमध्ये फिरत असेल, कोणतीही वस्तू सर्कलमध्ये फिरत असेल तर त्या वस्तूचं ॲक्सलरेशन काय असतं? v स्क्वेअर भागिले r. लक्षात ठेवायचा पॉईंट आहे. ठीक आहे ना? मग आपण काय करणार? ही व्हॅल्यू कुठे ठेवणार? ती व्हॅल्यू आपण ठेवणार ह्याच्यामध्ये. ठीक आहे ना? तर फोर्स इज इक्वल टू काय झालं मग? m v स्क्वेअर भागिले r. येस ऑर नो? हां, काय अडचण? ही व्हॅल्यू आपण कुठे ठेवली? ह्याच्यामध्ये ठेवलेली आहे. मग सगळ्याला माहिती सर व्हेलॉसिटी म्हणजे काय हो? डिस्टन्स कव्हर्ड बाय टाइम. येस ऑर नो? डिस्टन्स कव्हर्ड बाय टाइम. डिस्टन्स डिवायडेड बाय टाइम. बेसिक डेफिनेशन. हां, मग सर सर्कलचा डिस्टन्स काय असतो? सर्कलचा जो एरिया असतो तोच त्याचा काय असतो? डिस्टन्स असतो. ठीक आहे ना? म्हणजे हा जो ऑब्जेक्ट आहे तो या सर्कल कव्हर करणार आहे. म्हणजेच तो केवढा डिस्टन्स कव्हर करणार आहे? 2πr एवढा डिस्टन्स काय करणार आहे? तो कव्हर करणार. येस ऑर नो? माहिती आहे का सगळ्याला? सर्कम्फरन्स ऑफ सर्कल डिवायडेड बाय टाइम म्हणजे काय? टी. मग आता ही व्हॅल्यू आपण कुठे ठेवणार? व्ही मध्ये. काय अडचण? सिंपल आहे. हां, तर एफ इज इक्वल टू m 2πr डिवायडेड बाय टाईमचा स्क्वेअर जशाला तसं भागिले r. काय केलं आपण? काहीच केलं नाही. व्हीची व्हॅल्यू व्हीमध्ये ठेवलेली आहे. आता यांचं काय करा? स्क्वेअर करून घ्या. म्हणजे कसं? एफ इज इक्वल टू m जशाला तसं 2चा वर्ग 4 पायचा वर्ग पाय वर्ग आरचा वर्ग आर वर्ग भागिले टी हा छेदामध्ये आहे, डिनॉमिनेटरमध्ये आहे. तो कुठे जाणार? डिनॉमिनेटरमध्ये जाणार. ठीक आहे ना? तर टीचा वर्ग टी स्क्वेअर आणि आर जशाला तसं. काय आपण वेगळे केलं का? नाही. तर एक आर कॅन्सल. इथे व्हॅल्यू काय शिल्लक आहे आमची? m 4π स्क्वेअर 2r मधला एक आर गेला डिवायडेड बाय टी स्क्वेअर. इथंपर्यंत काय अडचण? हां, आपण नेक्स्ट पेजवरती येऊयात. आता परत एकदा बघा, मी तुम्हाला काय सुरुवात कुठून करायची? आपल्याला सुरुवात करायची बेसिक फोर्सचा फॉर्म्युला काय आमचा? बेसिक फोर्सचा फॉर्म्युला आहे आमचा एफ इज इक्वल टू m इंटू ए. कोणतीही वस्तू जर सर्कलमध्ये फिरत असेल त्याच्या ॲक्सलरेशन काय असतं? v स्क्वेअर भागिले r. तर ॲक्सलरेशनची व्हॅल्यू काय आमची?
व्ही स्क्वेअर भागिले आर. ही व्हॅल्यू आपण कुठे ठेवली याच्यामध्ये. एफ इज इक्वल टू एम व्ही स्क्वेअर भागिले आर. काय अडचण. जर एखादी वस्तू सर्कलमध्ये फिरत असेल तर तिची व्हेलॉसिटी काय असते हो 2 पाय आर भागिले टाईम, म्हणजे डिस्टन्स अपॉन टाईम. तर ही व्हॅल्यू आपण कुठे ठेवणार ह्याच्यामध्ये. ठीक आहे ना. ठेवली. एफ इज इक्वल टू एम 2 पाय आर भागिले टाईमचा स्क्वेअर भागिले आर. काय अडचण. देन एफ इज इक्वल टू एम 2चा वर्ग 4 पायचा वर्ग पाय वर्ग पायचा स्क्वेअर पाय स्क्वेअर आरचा स्क्वेअर आर स्क्वेअर डिवायडेड बाय टी. हा डिनॉमिनेटरमध्ये आहे तो कुठे येणार खालीच येणार. टीचा स्क्वेअर टी स्क्वेअर अँड आर जशाला तसे एक आर कॅन्सल. तर फोर्स इज इक्वल टू काय येईल मग. फोर्स इज इक्वल टू एम 4 पाय स्क्वेअर सिंगल आर भागिले टी स्क्वेअर. इथे येऊन सगळे आम्ही फसतो. काय केलं त्याच्यामध्ये आपण नाही फक्त व्हॅल्यू ठेवले. पहिल्यांदा आपण कोणाची व्हॅल्यू ठेवली ॲक्सलरेशनची, नंतर आपण कोणाची व्हॅल्यू ठेवली व्हेलॉसिटीची. ठीक आहे ना. मग इथे येऊन आपण फसतो. मग ह्या सुरुवातीलाच आपण काय सांगितलं होतं की जो इनवर्स स्क्वेअर लॉ आहे म्हणजे एफ इज डायरेक्ट इनवर्सली प्रोपोर्शनल टू डी स्क्वेअर आर स्क्वेअर जे आहे ना ते प्रूव्ह करण्यासाठी आम्हाला कुणाचा वापर करायचे केपलरच्या थर्ड लॉचा वापर करायचे. मग केपलरच्या थर्ड लॉचा वापर केल्यानंतर आम्हाला काय समजतं अकॉर्डिंग टू केपलर थर्ड लॉ आम्हाला काय सांगतोय टी स्क्वेअर डिवायडेड बाय आर क्यूब इज इक्वल टू कॉन्स्टंट. येस ऑर नो. हां मग इथं आमच्याकडे टी स्क्वेअर तर आहे पण आर क्यूब आहे का आमच्याकडे नाही. तुम्ही समजा मी जर माझ्याकडे 3 भागिले 2 राहिला असतं मी जर ह्याला 2 गुणलो आणि 2 जर भागलो असतो त्या इक्वेशनला काय फरक पडला असता का बघा आपण. 3 दुनी 6 आणि 2 दुनी 4 तर इज इक्वल टू काय आलं शेवटी 3 आणि 2च आलं. ह्या इक्वेशनला काही फरक पडतं का नाही. तसंच जर मी ह्याला आर स्क्वेअरनं गुणलो आणि आर स्क्वेअरने जर भागलो तर ह्या इक्वेशनला काय फरक पडणार आहे का नाही. पण मला जे पाहिजे ते मिळणार आहे. कसं बघा आता. सो एफ इज इक्वल टू एम 4 पाय स्क्वेअर आर इंटू आर स्क्वेअर आर क्यूब डिवायडेड बाय आर स्क्वेअर जशा खाली. ठीक आहे ना. आणि इकडे आमचं काय शिल्लक आहे टी स्क्वेअर. तर आम्हाला व्हॅल्यू काय भेटली हो आम्हाला व्हॅल्यू भेटली आर क्यूब डिवायडेड बाय टी स्क्वेअर. पण इथे व्हॅल्यू कशी आहे वरी टी आहे खाली आर क्यूब आहे बरोबर आहे ना. आम्हाला व्हॅल्यू कशी भेटले उलटी भेटले. मग ही बी व्हॅल्यू काय करा उलटी करा. ह्याच्या खाली काय नाही म्हणजे काय हो 1 आहे. ह्याला असं उलटं करा तर काय होईल 1 कुठे जाईल वरी आणि के कुठे येईल खाली. म्हणजे ह्याच्या ठिकाणी काय येईल 1 डिवायडेड बाय के. येस ऑर नो. काय अडचण. हां मग आता ह्याच्या ठिकाणी आम्ही काय ठेवणार हे व्हॅल्यू ठेवणार. बघा आता फॉर्म्युला एफ इज इक्वल टू एम 4 पाय स्क्वेअर 1 डिवायडेड बाय आर स्क्वेअर जशाला तसं आणि खाली काय ते आमचं के कॉन्स्टंट. येस ऑर नो. मग तुम्हाला जर समजलं असेल तर ह्याच्यामध्ये सर मास कधी बदलणार आहे का ऑब्जेक्टचा. मास हा काय असतो नेहमी कुठं पण जावा मास काय असतो कॉन्स्टंट. सर 4 पाय हे काय कधी पण 4 पाय काय 4 पायची व्हॅल्यू कधी बदलणार आहे का नाही. 4 पाय पण नेहमी काय हो कॉन्स्टंट. येस ऑर नो. सर के तर ऑलरेडी काय के तर ऑलरेडी हां फक्त चेंज काय होणार आहे डिस्टन्स म्हणजे रेडियस अंतर. हां फक्त ह्याच्यामध्ये जे चेंज होणार आहे ते कोण आहे रेडियस म्हणजे डिस्टन्स. ठीक आहे ना. त्यामुळं सगळे कोण आहेत कॉन्स्टंट आहेत तर बदलणारा फक्त कोण आहे आर स्क्वेअर. म्हणजेच काय फोर्स इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू आर स्क्वेअर. हे झालं आमचं प्रूफ. कळत आहे काय सर. हां अजून एकदा बघायचं फास्ट. हां एकदम फास्ट. आपण सिम्पली काय केलं सर पहिल्यांदा सिम्पली आपण एक ऑब्जेक्ट आहे तो एका सर्कलमध्ये फिरत आहे. त्याचा मास काय एम आहे त्याची व्हेलॉसिटी काय व्ही आहे त्याच्यावरती एक फोर्स लागते कोणता फोर्स सेंट्रिपिटल फोर्स लागतोय. ठीक आहे ना. मग
आपल्याला बेसिक फोर्सचा फॉर्म्युला काय माहिती, एम इंटू ए. ए म्हणजेच काय, ॲक्सलरेशन. कोणतीही वस्तू सर्कलमध्ये फिरत असेल तर तिचं ॲक्सलरेशन काय असतं, हा जर वेळेस की व्ही स्क्वेअर डिवायडेड बाय आर. येस ऑर नो. मग आता ही वस्तू कशामध्ये फिरत आहे, सर्कलमध्ये, तर त्याची व्हेलॉसिटी काय असते रे, डिस्टन्स अपॉन टाइम. याची व्हेलॉसिटी काय असते रे, डिस्टन्स अपॉन टाइम. डिस्टन्स काय होतं त्याचा 2πr. येस ऑर नो, डिवायडेड बाय टाइमला टाइम. तर ही व्हॅल्यू कुठून आला आपण याच्यामध्ये, तर यम 2πr डिवायडेड बाय टाइमचा स्क्वेअर डिवायडेड बाय आर. काय अडचण, हां इथं काय करा आता, स्क्वेअर करून घ्या. यम 2चा स्क्वेअर 4, पायचा स्क्वेअर पाय स्क्वेअर, आरचा स्क्वेअर आर स्क्वेअर डिवायडेड बाय टी. हा कुठं जाणार आहे, खाली, आणि आर एक आर कॅन्सल. मग शेवटी आम्हाला इथं काय भेटतो, काय भेटतं, फोर्स इज इक्वल टू यम 4 पाय स्क्वेअर एक आर शिल्लक, आणि खाली काय भेटतं आम्हाला, टी स्क्वेअर. बट अकॉर्डिंग टू केप्लर्स थर्ड लॉ काय सांगतोय आम्हाला, केप्लर्स थर्ड लॉ आम्हाला काय सांगतोय की टी स्क्वेअर डिवायडेड बाय आर क्यूब इज इक्वल टू कॉन्स्टंट. आमच्याकडे टी स्क्वेअर तर आहे, आमच्याकडे काय नाही फक्त, मग आपण काय करणार, ह्या इक्वेशनला आर स्क्वेअरनं मल्टिप्लाय करणार आणि आर स्क्वेअरनं डिवाइड करणार. इक्वेशनला काय फरक पडणार आहे का, नाही. आता इथे इक्वेशन काय तयार होईल आमचं, फोर्स इज इक्वल टू यम 4 पाय स्क्वेअर आर क्यूब डिवायडेड बाय टी स्क्वेअर आणि आर स्क्वेअर. तर ही व्हॅल्यू आम्हाला कशी भेटलेली आहे, उलटी भेटलेली आहे. हां, तर ही बी काय करणार आपण, उलटं करणार. तर फोर्स इज इक्वल टू यम 4 पाय स्क्वेअर, इकडे काय येते 1, ह्याला आपण काय करणार, उलटं. ठीक आहे ना. आणि इथे काय भेटणार आम्हाला, आर स्क्वेअर आणि खाली के. ह्याच्यामध्ये हा जो मास आहे अँड 4 पाय अँड कॉन्स्टंट, हे ऑलरेडी काय सगळे कॉन्स्टंट. हे कधी बदलणार आहेत का, नाही. बदलणारा फक्त काय आमचा आर इज व्हेरिएबल. आर इज काय, व्हेरिएबल. त्यामुळं फोर्स इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू आर स्क्वेअर. हे आमचा लॉ झाला काय, प्रूफ. एक्झाममध्ये कसा प्रश्न विचारतात, एक्सप्लेन द केप्लर्स थर्ड लॉ ऑफ मोशन अँड एक्सप्लेन हाऊ न्यूटन्स डिडक्ट द इनवर्स स्क्वेअर डिस्टन्स लॉ. म्हणजे केप्लरच्या थर्ड लॉचा वापर करून न्यूटनने कशा प्रकारे फोर्स इज इनवर्सली प्रोपोर्शनल टू स्क्वेअर ऑफ डिस्टन्स आहे हे प्रूफ करून दाखवलं. तर हे असं आहे. किती मार्काचा प्रश्न आहे, 5 मार्काचा प्रश्न आहे. काहीच नाही. फोर्स एम इंटू एच्या ठिकाणी व्हॅल्यू, तर एम फोर्स इज इक्वल टू एम इंटू व्ही स्क्वेअर बाय आर. व्हीच्या ठिकाणी व्हीची व्हॅल्यू 2πr स्क्वेअर भागिले टी. सोडव त्या, आर कट करा. इथं काय भेटतं आम्हाला, टी खाली टी स्क्वेअर वरी आर भेटते. दोघाला आरनं मल्टिप्लाय करा, आरनं डिवाइड करा. आम्हाला काय भेटतंय, आर क्यूब डिवाइडेड बाय टी स्क्वेअर. याच्या ठिकाणी काय ठेवा, 1/k के बाय 1 आहे, ते काय करणार 1/k करणार. आणि व्हॅल्यू ठेवणार. तुम्हाला इथं काय समजेल की एफ इज इनवर्सली प्रोपोर्शनल टू आर स्क्वेअर. म्हणजेच इनवर्स स्क्वेअर लॉ इथं काय होतो, आमचा प्रूफ होतो. काय अडचण, एवढंच लेक्चर आहे.